के रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला भरलं वांग कसं बनवायची ती रेसिपी दाखवत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा। वांगी, खोबरं घेतलं आहे, थोडं लसूण, आलं, कोथिंबीर, शेंगदाणे, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ। पहिले वांगे चिरून घेऊ। वांगा आतमधून बघून घ्यायचं। एक एक वेळेस वांगे किडके असतात। आपले वांगे चिरून झाले आहे। आता याला पाण्यामध्येच ठेवले कारण की काळे पडू नये म्हणून। आता आपल्याला लागणारा जो मसाला आहे त्याचं वाटण करून घेऊया। सर्वात पहिले मिक्सरच्या भांड्यात आपण खोबरं, आलं आणि लसूण हे थोडंसं बारीक करून घेऊ कारण की शेंगदाणे टाकल्यानंतर जो मसाला आहे तो बारीक होत नाही। बघू शकता हे आपलं मिश्रण आलं, लसूण आणि खोबरं हे थोडं आबडधोबड झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हा सर्व मसाला जो काढला आहे तो वाटून घेऊ। शेंगदाणे, कांदा मसाला, मीठ आणि हळद, आपण हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे। म्हणजे जास्त बारीक पण नाही जास्त मोठं पण नाही, मीडियम असं वाटलेलं आहे। आता हे मिश्रण मी वांग्यामध्ये भरते। हे असं हे मिश्रण वांग्यामध्ये सगळं भरायचं। हे बघू शकता आपण वांग्यांमध्ये मिश्रण भरलं आहे आणि हे उरलेलं मिश्रण आहे ते ग्रेव्हीसाठी आपण वापरणार आहोत। तुम्ही बघू शकता कढई आपली तापलेली आहे। आता त्याच्यात आपण सर्वात प्रथम तेल टाकू। जिरं आणि हा कढीपत्ता। कढीपत्ता बघू शकता तुम्ही वाळलेला आहे। त्याचा मी तुम्हाला सांगेल कढीपत्ता कसा वाळून फ्रीजमध्ये ठेवायचा ते मी तुम्हाला नक्की सांगेल। आणि मी एक टमाटा घेतला आहे, टमाटा लाल करून घेतला आहे। आता त्यामध्ये मी वांगे टाकते। वांगी तेलात छान अशी परतून घ्यायची। तुम्ही बघू शकता वांगी आपली छान अशी तेलामध्ये परतली गेली आहे। आता याच्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे तो याच्यात ॲड करू। हा मसाला पण तेलामध्ये छान असं बघू शकता मसाला आणि वांगी छान अशी तेलामध्ये परतल्या गेलेली आहे। आपण त्यामध्ये पाणी ॲड करू आणि हे जे मसाला मी वाटला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पाणी मी त्याच्यामध्ये टाकते। ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे। आता ही वांगी थोडा वेळ शिजून घेऊ।
आपण थोडंसं मीठ ॲड करू. आधी आपण मसाल्यामध्ये टाकलं होतं. चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. आणि आता हे परत एकदा मी हलवून घेतलेलं आहे. बघू शकता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. आता मी त्याच्यावर झाकण लावून ठेवते, म्हणजे आपली वांगी छान शिजल्या जाते. तुम्ही बघू शकता वांग आपलं काढलेलं आहे, म्हणजे बऱ्याचपैकी शिजलं आहे. वांग शिजलं की नाही ते थोडंसं कच्चं आहे. मी थोडं गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड करते, म्हणजे आपलं वांग पटकन असं शिजण्याचं आहे. बघू शकता आपली भाजी ही तयार झालेली आहे. छान असं सुगंध सुटलेला आहे. तुम्ही नक्की अशी भाजी ट्राय करू शकता. आता मी गॅस बंद करते. आपला हा व्हिडिओ येथेच संपलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नेक्स्ट रेसिपीमध्ये